विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्स या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आजची अपडेट ही राज्यसेवा परीक्षेची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, एकही पॉईंट मिस करू नका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. डिस्क्रिप्शनमध्ये इम्पॉर्टंट लिंक्स दिलेले आहेत, चेक करायला विसरू नका. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 25 ऑगस्ट 2026 रोजी एक अत्यंत महत्त्वाचे प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025चा निकाल आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर करण्यात आलेला आहे. सर्वप्रथम मुख्य परीक्षा उत्तीर्ण होऊन मुलाखतीपर्यंत पोहोचलेल्या सर्व यशस्वी उमेदवारांचे खूप खूप अभिनंदन. विद्यार्थी मित्रांनो, मुख्य परीक्षेच्या निकालाआधारे जे उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरले आहेत त्यांच्या मुलाखतीचा सविस्तर कार्यक्रम आता जाहीर झालेला आहे. म्हणजे जे इंटरव्ह्यू शेड्यूल आहे तो जाहीर झालेला आहे. तुमच्या मुलाखती, जर तुमच्या याच्यामध्ये नाव असेल तर तुमच्या मुलाखती 7 सप्टेंबर 2026 ते 12 सप्टेंबर 2026 या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या आहेत. एकूण 438 उमेदवारांची सविस्तर यादी आणि त्यांच्या मुलाखतीची तारीख व वेळ आयोगाने PDF स्वरूपात दिली आहे. सर्व मुलाखती सकाळी ठीक 8:30 वाजता जी आहे ती सुरू होईल. मुलाखतीचं ठिकाण असणार आहे, तुम्हाला कुठे जायचं आहे तर महाराष्ट्र लोकसेवा आयोग कार्यालय, त्रिशील गोल्डफील्ड इमारत, प्लॉट नंबर 34, सरोवर विहार समोर, सेक्टर 11, CBD बेलापूर, नवी मुंबई 400614. आता सर्वात महत्त्वाचा भाग, ज्याकडे तुम्हाला अजिबात दुर्लक्ष करून चालणार नाही. आयोगाने कागदपत्रांबाबत अत्यंत कडक नियम लागू केलेले आहेत. सर्वप्रथम तुम्ही तुमच्या अर्जात जे जे दावे केले आहेत त्या सर्व दाव्यांची पुष्टी करणारी सर्व मूळ प्रमाणपत्रे आणि कागदपत्रे मुलाखतीच्या दिवशी सोबत आणणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्ही मूळ कागदपत्रे सादर केली नाही तर तुमची मुलाखत घेतली जाणार नाही, हे आयोगाने स्पष्ट केले आहे. म्हणजे यासाठी कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही. त्यामुळे तुमची फाईल आजच तयार करायला सुरू करा. दुसरं आहे दिव्यांग उमेदवारांसाठी सूचना. जे दिव्यांग उमेदवार मुलाखतीसाठी उपस्थित राहणार आहेत त्यांनी वैद्यकीय मंडळाकडून प्रमाणित केलेले वैद्यकीय तपासणी पत्र, ज्याला मेडिकल सर्टिफिकेट म्हणलं जातं सोप्या भाषेमध्ये, मुलाखतीच्या वेळी सादर करणे अनिवार्य आहे. यासंबंधीच्या सविस्तर सूचना उमेदवारांना स्वतंत्रपणे दिल्या जातील. आणि तिसरं आहे इंटरव्ह्यू कॉल लेटर, म्हणजे मुलाखत पत्र. बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो की हॉल तिकीट किंवा मुलाखत पत्र कधी येणार. तर संबंधित उमेदवारांचे मुलाखत पत्र लवकरच त्यांच्या प्रोफाईलवर आयोगाकडून उपलब्ध करून दिले जाईल. तुम्ही नियमितपणे तुमचे MPSCचे प्रोफाईल चेक करत राहा, तुम्हाला मुलाखत पत्र येईल किंवा आपण जसं ते अवेलेबल होईल तुम्हाला त्याची लिंक जी आहे किंवा तुम्हाला त्याच्याबद्दल नोटिफाय केले जाईल. तर मित्रांनो, ही होती राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025च्या मुलाखतीबाबतची संपूर्ण आणि अतिशय महत्त्वाची माहिती. ज्या विद्यार्थ्यांचे नाव यादीत आहे त्यांनी आता राहिलेल्या दिवसांमध्ये मुलाखतीची जोरदार तयारी सुरू करा. स्वतःवर विश्वास ठेवा, यश नक्की तुमचेच आहे. ही माहिती तुमच्या इतर मित्रांसोबत जे MPSCची तयारी करत आहेत त्यांच्यासोबत नक्की शेअर करा. तुमच्या काही शंका असतील तर खाली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा, मी नक्की उत्तर देईल. अशा अचूक आणि महत्त्वपूर्ण अपडेट्स सर्वात आधी मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.